व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करताना किंवा पाठीमागील जे काय आपण 2-3 व्हिडिओ केले, महर्षी डिजिटल न्यूजचा असा कोणताही उद्देश नाही की कोणत्याही जातीय धर्मात तेढ निर्माण करणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे. जे काय घडते, जे काय वस्तुस्थिती आहे, जे काय सद्यस्थिती आहे ते आपल्यासमोर मांडणं हा आमचा प्रामुख्यानं उद्देश आहे. एक पत्रकारितेच्या नात्यानं जे काय समाजात घडते तेच आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. मागील 3 दिवसापासून जे काय माळशिरस तालुक्यात प्रेम प्रकरण असेल किंवा लव जिहाद प्रकरण असेल, जे काय घडते, आपण या एका मुलीच्या आईची बाजू मांडली, त्यानंतर ज्या मुलावर आरोप करण्यात आले त्या मुलाची बाजू मांडली आणि आता आपण ज्या मुलीविषयी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत किंवा ह्या चर्चा सुरू आहेत की आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ती मुलगी आपल्यासोबत आहे. आपण तिच्याशी चर्चा करूया. नेमकं तिचं या सर्व घटनेबाबत काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ताई, काय नाव तुझं? माझं नाव जयश्री श्रीराम चौधरी. तुला माहिती आहे काय मागच्या 4-5 दिवसात त्या वेळापूर परिसरात काय काय घडामोडी झाले? हो, माहिती आहे. म्हणजे मी यूट्यूबवरती बघितलं की लव जिहाद माझ्या आईनं व्हिडिओ बनवून टाकलेला, मी बघितला आहे ते व्हिडिओ. मग काय आता ही त्या मुलाने तुला फसवलं, तुला चाकू दाखवला असा आरोप करण्यात आला, काय कितपत सत्य आहे? हे बघा सर, मला त्या मुलाने चाकू दाखवून न्यायला, मी इथं नव्हतेच, मी होते बदलापूरला माझ्या दाजींकडं. त्याच्यामुळे त्यांनी मला इथं चाकू दाखवायचा त्याचा संबंधच येत नाही. आणि जर मला त्यांनी तेव्हा चाकू दाखवला तर मग इतक्या दिवस का गप्प बसली होती घरची? हा लव जिहाद वगैरे काहीही विषय नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. हो, तू घर सोडून निघून गेली, पण ही कधीची घटना आहे? तू घर कधी सोडलं, कधी तू बदलापूरला गेले, का ह्या प्रकरणाला सुरुवात कधी झाली? 10 जूनला मी घर सोडलं पहिल्यांदा. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडं पुण्याला काजल आणि आलिशा त्यांच्या दोघींच्याकडं मी राहिले. त्या दोघींच्याकडं 2 दिवस राहून मग त्यांनी माझ्या आईला फोन करून बोलून घेतलं. मी तिथं पुण्यामध्ये पण पोलीस कंप्लेंट केली होती की मला माझ्या आईविरोधात की मला त्रास होतोय, काय गोष्टी आहेत ज्या मला पटत नाहीत. मग तरी पण तिथनं मला त्यांनी घरी लावलं. मी म्हणलं की मी इथं वेळापूरमध्ये राहणार नाही. मग त्याच्यानंतर 12 जूनला माझ्या घरची मला न्यायला तिथं आली पोलीस स्टेशनला. 13 तारखेला सकाळी आम्ही इथं पोलीस स्टेशनला हजर झालो, वेळापूरमध्ये. हां, वेळापूरमध्ये. मग इथं आल्यानंतर आमच्या दोघांकडून, त्याच्याकडून काय गोष्टी, माझ्याकडून काय गोष्टी आमच्याकडून लिहून घेतल्या की असं काय होणार नाही परत. मग 13 तारखेला मी मुंबईला जाणार असं ठरलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. मुंबईला जाताना मी त्याला मेसेज केला होता की मी आज मुंबईला जाणार आहे, एवढंच मेसेज केला होता. त्याच्यानंतर त्याचा आणि माझा काहीही संपर्क नाही, काय नाही विशेष नाही. बरं, आता 13 तारखेला तू ज्यावेळेस इथं पुण्यावरून आले त्यावेळेस ज्या काही लिखापडी झाल्या काय आठवतात का? काय तू काय लिहून दिलं, त्यानं काय लिहून दिलं? त्यांनी काय लिहून दिलं ते त्यांना माहिती, आपल्याला नाही माहिती. मी माझ्याकडून लिहून घेतलं फक्त की तू आता तुझ्या दाजीसोबत मुंबईला जाणार, इथं राहणार नाही. कौटुंबिक कारणास्तव तुला त्रास झाला त्यामुळे तू दाजीसोबत मुंबईला राहणार. बरं, आता आपण थोडंसं बॅक साईडला जाऊ. त्या मुलाशी तुझी ओळख कशी झाली, सुरुवात काय झाली आणि तुला माहीत होतं का त्याचं लग्न झालं आहे ते? हो, मला माहिती होतं की त्याचं लग्न झालं आहे. ही विषय आहे 2 ते 2.5 वर्षाच्या पूर्वीचा. आमची ओळख झाली इंस्टाग्रामला, सोशल मीडियाला आमची ओळख झाली. मग तेव्हा पहिलं स्वतःहून मीच बोलले, मग आमचं बोलणं चालू राहिलं. त्याच्यानंतर आमचं फक्त मैत्रीपूर्ण संबंध होतं आणि ती माझ्या आईला मान्य नव्हतं. त्याच्यामुळं मला 13 तारखेला आईने माझ्या तिकडे दाजीच्या तिकडे पाठवलं होतं बदलापूरला. तिथून मी 25 जूनला घर सोडलं. तू म्हणते मैत्रीपूर्ण संबंध होते, पण समाज ह्याकडे वेगळ्या नजरेने बघतो, हे तुला माहिती आहे का? तुझं शिक्षण किती झाले? माझं शिक्षण 12वी झालं, 12वी सायन्स. तू 12वी सायन्स शिकली, तुला माहिती असेल की मैत्रीपूर्ण संबंधाकडे समाज कुठल्या नजरेने बघतो, हे तुला माहीत होतं का? किंवा खरंच तसं काय तुमच्या दोघांचं होतं का? नाही, आता बघा नवीन थोडं अट्रॅक्शन, फक्त बोलणं वगैरे चालू होतं आमचं. हां, त्याच्यानंतर 13 तारखेच्या नंतर त्याचा माझा कसलाही संपर्क नाही, काय नाही. फक्त मी त्याला मेसेज केला होता की मी असं मुंबईला जाणार आहे म्हणून. म्हणजे 2 वर्षात फक्त बोलणं, भेटणं असं काय प्रकार घडला किंवा बाकीच्या तुमच्या कुठे इतर बाहेर भेटणं असं काय घडलं? नाही, फक्त आमचं बोलणंच चालू होतं. ते पण माझ्या आईला समजल्यानंतर आईने मला तिकडे माझ्या मामाच्या तिकडे पाठवलं होतं.
तुला ही गोष्ट माहीत होती का की त्याचं लग्न झालंय, तो जातीनं कोण आहे, धर्मानं कोण आहे, ह्या गोष्टी माहीत होत्या? हो, मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्याचं लग्न झालं आहे, त्याला पोरं आहेत, सगळं माहीत होतं. तो मुस्लिम आहे हे पण मला माहीत होतं. आणि ह्या दरम्यानच्या काळात 2 वर्षात त्यानं कधी तुझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला किंवा असं कुठं बाहेर जाण्याचा तुला अट्टहास केला असं काय? नाही, अजिबात नाही. कसलीही जबरदस्ती नाही, काय नाही. जे काय झालं आमचं बोलणं, पहिलं एकतर स्वतःहून मीच बोलले त्याच्यासोबत. त्यांनी कोणती माझ्यावर जबरदस्ती केली नाही, काय नाही. नाही, तू हे सांगते खरं, पण उद्या ह्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होईल? तुला आम्ही फसवलं किंवा पोलिसांनी फसवलं किंवा त्यांनी तुला जबरदस्ती करायला, असं काय घडतंय का? तू जे बोलते आता आमच्याशी, हे तू स्वतःहून बोलते? मी कोणाच्याही दबावाखाली येऊन कोणतीच गोष्ट मी कोणाच्या दबावाखाली येऊन बोलत नाही आहे. ज्या आपण काय गोष्टी बोलते त्या सगळ्या खऱ्या गोष्टी बोलते. बरं, आता तू म्हणते 13 जून नंतर तू मुंबईला गेले, मग 10 तारखेला, मग ही तू कुठं राहिली इतके दिवस? आता ह्या गोष्टीला जवळपास 10-15 दिवस होत आले. आई तुझी काळजी करत होती, तू इतके दिवस कुठं होती मग? 13 जूनला इथनं आम्ही बदलापूरला गेलो. त्याच्यानंतर मी 25 जूनला सकाळी घर सोडलं. 25 जूनला घर सोडलं तेव्हा मी CST स्टेशन इथं मी 2 दिवस राहिले. त्याच्यानंतर दादर स्टेशन फुटपाथवरती 2 दिवस. त्याच्यानंतर अंधेरीमध्ये 3 दिवस मी काम केलं. 2 दिवस ग्लास धुणं, 1 दिवस साफसफाई करणं, ही गोष्टी करून मी 3 दिवस तिथं राहिलं. आणि 2 दिवस मी ह्याच्यावरती स्टेशनवरती राहिलं. आणि तिथून मग 4 तारखेला मला ही लव जिहादची बातमी एका यूट्यूबवरती बघणाऱ्या माणसाकडून मला समजली बातमी. मग मी 5 तारखेला काल तिथून आले इकडं पोलीस स्टेशनला. नाही, पण तुझ्यावर एवढी गंभीर वेळ आली, तू प्लॅटफॉर्मवर राहिली, भांडी घासली, आज एवढ्या लांब तू गेली, ही वेळ का आली तुझ्यावर? नेमकं का म्हणून तू हा निर्णय घेतला? बघा, आता सगळ्या गोष्टी मी इथं बोलते. माझी आई गोष्टी मला पटत नाहीत. ज्या गोष्टीसाठी ती मला फोर्स करते त्या गोष्टी मला आवडत नाहीत. तर तुम्ही त्या पोराचं म्हणजे जस्ट आमचं बोलणं चालू होतं त्याला तुम्ही नाव दिले लव जिहाद. मग आज तुम्ही ह्याला काय नाव देणार? गंभीर आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे की मला पोलिसाकडून पण कोणता म्हणजे असा आश्रय नको आहे किंवा काय नको आहे. फक्त मला ही लव जिहादची केस आहे ना, ही फक्त मला इथंच क्लोज करायची. ह्याच्यामध्ये काहीही लव जिहादचा संबंध नाही. मला 18 वर्ष पूर्ण आहेत. मी माझा निर्णय घेऊ शकते. मला कुठं राहायचं कुठं नाही हे मी स्वतः ठरवू शकते. मला कायद्याने अधिकार दिला आहे. मला 18 वर्ष पूर्ण झाले. मग आता तू स्वतःहून आली का तुला कोणी इथं पकडून आणलं किंवा तू कुठं सापडली का तू स्वतःहून आली? मी स्वतःहून इथं आले. मी आल्यानंतर माझे जे काय पुरावे होते, मी कसे आले, बसने आले, ट्रेनने आले, ही सगळी तिकीटं मी पोलीस स्टेशनला जमा केले. बरं, आता आपण ह्या स्टेजला आहे, एकीकडं तू जाण्यामुळे एवढं मोठं रामायण घडलं आहे. मग आता पुढं काय? तू 12वी सायन्स शिकलीस, आता तुला पुढचं आयुष्य काढायचं आहे. तू काय विचार केला आहे पुढच्या आयुष्यात? मी विचार केला आहे की आता मला कोणासोबत कसलाही संबंध ठेवायचा नाही. मला एकटीला राहायचं आहे. मला ना पोलिसांकडून पण मला कसलीही मदत नको आहे की मला त्यांनी कुठल्या आश्रमात नेऊन ठेवावं, काय करावं, असली माझी काही अपेक्षा नाही. मला माझं स्वतः काम करून राहायचं आहे. मी इंडिपेंडंट आहे. मला 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वतःचा निर्णय घ्यायचा मला कायद्याने अधिकार दिला आहे. नाही, पण हे जग कसं आहे हे तुला चांगलं माहीत आहे. अशा वातावरणात तू एकटी राहणं तुला कितपत झेपणार आहे? मग ह्या गोष्टी होण्यापेक्षा तर बरं आहे की मी एकटीच राहिलेलं बरं. इथंपर्यंत आज वेळ आली की मी स्टेशनवर राहिलं, प्लॅटफॉर्मवर राहिलं. मग त्यापेक्षा तर बरं आहे की मी माझं काम करून कुठं पण राहील बस. आणि हां, ह्याच्यामध्ये कोणताही लव जिहादचा विषय नाही. आणि तुम्ही म्हणताय ना लव जिहादचं चाकू लावून नेलं, मग चाकू लावून नेलं मला 8 दिवसापूर्वी नेलं चाकू लावून, बरोबर आहे. मग 8 दिवसापूर्वी का पोलीस कंप्लेंट नाही केली? तेव्हा का काय रिॲक्ट नाही केलं? चाकू लावून नेऊन घरातलं एवढं नेणं सोपं आहे का? कुठेतरी काहीतरी कालवा होणं, हे सगळ्या गोष्टी झाल्या असत्या ना. पण मी इथं नव्हतीच. इथनं मला चाकू लावून न्यायला मी इथं पाहिजे तरी मग घेऊन जाईल ना मला. मग आता तुला ह्या दरम्यानच्या काळात मी तुझ्याशी चर्चा केली, तुझं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला की बाबा ठीक आहे तू आता राहा इथंच किंवा तुला यापुढे तसं काय घडणार नाही, तर तुझा काय निर्णय असेल? हे बघा, माझा एक ठाम निर्णय आहे की मला माझ्या घरी जायचं नाही आणि मला कोणाची मदत पण नको आहे.
मला माझं काम करूनच राहायचं आहे, ही माझा ठाम निर्णय. आणि राहिला त्यांना हा खुलासा माहिती नाही, घरी आमच्या काय विषय झाला, कोण किती माणसं येतात किती नाही, घरी कोण कोण असतं, ह्या गोष्टीचं काय माहिती आहे का त्यांना? नाही माहिती. जेवढं माझी आई बोलली तेवढंच त्यांनी ऐकलं आणि त्यांना राजकारणासाठी त्यांनी हे लव जिहाद उचलून धरलं, बाकीचं काय नाही. लव जिहाद हा विषय इथं येतच नाही. नाही मग तू म्हणते त्यांना माहीत नाही, मग तू त्यांच्याशी, तुला जर संधी मिळेल तर तू त्यांच्याशी बोलशील का ह्या सगळ्या गोष्टी? तू तुझ्या मनातलं त्यांच्याशी बोलशील का? मग नाही, मला कोणाला काही दोष नाही द्यायचा. माझ्या आईने त्यांना सांगितलं, त्यांनी ते रिॲक्ट केलं, बरोबर आहे, त्यांना काळजी वाटली. पण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण तुझी माहिती बाजू पाहिजे मांडण्याचा त्यांच्या पुढे प्रयत्न करशील का? नाही. जेव्हा ते आता इथं मी कशासाठी आले की ही केस पूर्ण क्लोज करायला आली. मग जेव्हा ते येतील तेव्हा जो पण काय विषय असेल तो विषय मी मीडियासमोरच बोलणार आहे. त्यांच्याशी काय बोलणार नाही? त्यांच्यासोबत जरी माझं बोलायचं म्हणजे वेळ आली त्यांना काय सांगायची किंवा बोलायची, त्या सगळ्या गोष्टी मी मीडियाच्या समोरच बोलणार. प्रायव्हेटली बोलणारच नाही. ठीक आहे. तर आपण पाहिलं जे काय मागच्या 4-5 दिवसापूर्वीपासून तालुक्यात ज्या काय चर्चा होत्या सोलापूर जिल्ह्यात लव जिहादच्या प्रकरणात, या मुलीनं सर्व चर्चा खोडून काढलेल्या आहेत. लव जिहाद हा प्रकार नसून मी माझ्या मर्जीने गाव सोडलं, माझ्या स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी मी गाव सोडलं. तिनं काय पर्सनल गोष्टी सांगितल्या त्याही त्या पोलिसांसमोर तिने मांडलेल्या आहेत. आणि विशेष करून जो मुलगा ह्या प्रकरणात इन्व्हॉल्व आहे त्याचाही या प्रकरणाशी काय संबंध नसल्याचं तिनं स्पष्ट सांगितलेलं आहे. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, वेळापूर.